पोलिसांचे काम हे राज्यासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे असे आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला म्हणजेच लॉ अँड ऑर्डरला जे बाधक आहे त्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. मात्र याच गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम मग समाजाला भोगावा लागतो. पोलिसांच्या कर्तव्यात कसूरपणा मग एखादे कांड घडवून जाते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कर्जत तालुक्यातील मोठे वेनगाव येथे झालेले हत्याकांड. या हत्याकांडला भयानक खुनशी वास्तव आहे. कर्जत पोलिसांनी सुरुवातीला जर कठोर कारवाई केली असती तर पुढे खुनासारखा गंभीर प्रकार घडला नसता. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचा गुप्त विभाग खबरे हितचिंतक यांना मोठे वेनगाव येथे काय चालले आहे याची माहिती नव्हती का? सोशल मीडियावर खुलेआम दहशत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला गेला होता. या ग्रुपवरून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार सुरू होते. याची काहीच खबर कर्जत पोलिसांना नसावी हे आश्चर्यजनक आहे. आग लागण्याआधी ठिणगी तयार होते किंवा धूर निघतो, त्यावर वेळीच प्रतिबंध आणणे आवश्यक असते. वेळीच प्रतिबंध आणल्यास मोठी आग लागत नाही. यासाठी कर्जतच नव्हे तर अख्ख्या पोलीस दलाने IPS अभिषेक पल्लव यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. अभिषेक पल्लव हे छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्याचे DSP आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ते साध्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून बड्या पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरायला मागे पुढे पाहत नाही. त्यांच्यावर कारवाई करतात. सोशल मीडियावर कोणी विचित्र पोस्ट टाकली, बर्थडे केक कापताना चाकूचा गैरवापर केला तसा फोटो फेसबुकवर टाकला तर त्याला ताबडतोब उचलतात आणि त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करतात, जेणेकरून लोकांचा कायद्यावरील पोलिसांवरील विश्वास वाढेल असे त्यांचे कृत्य असते. अशा कारवाईचे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. कर्जत पोलिसांनी हे व्हिडिओ जरूर पाहावेत. कर्जत मधील दहशत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप, या ग्रुपवरून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार, त्यानंतर 3 वर्षांपूर्वी मोठे वेनगाव येथील माजी उपसरपंच गणेश पालकर याच्या विधवा बहिणीच्या घरात घुसणे, शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी रात्री चाकू घेऊन फिरणे, या साऱ्या बाबींचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. कर्जत पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर खुनासारखा प्रकार टळला असता. या खुनामुळे 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि याला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे. कारण पूर्ववैमनस्य आणि रोजच्या धमक्यांना कंटाळून तिघांनी एकाची लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मोठे वेनगाव गावात शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. अशा वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत. बातम्यात पूर्ववैमनस्य आणि रोजच्या धमक्या असाच उल्लेख आहे. कायद्याच्या भाषेत काय निष्कर्ष निघतो? शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो कर्जत. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.